निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता. राष्ट्रवादीचे अनेक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरणावरून पवारांची एनसीपी वेट अँड वॉचच्या भूमिकेत. रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्याची शक्यता. रोहित पवार आज किंवा उद्या पत्रकार परिषद घेणार होते. विलिनीकरणावर योग्य वेळी योग्य पद्धतीनं उत्तर देऊ, पवारांच्या एनसीपीतील वरिष्ठांची माहिती. अजितदादांच्या अपघाताचा रोहित पवार खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास करून घेणार. दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली. एका गुप्तहेर संस्थेला तपासाचं काम दिलं जाणार. सरकारी यंत्रणेवर रोहित पवारांना संशय. सर्वच वंगाळ झालंय. माणसाची काही किंमत आहे की नाही, थोड्याफार तर भावना संवेदना असायला हव्यात की नाही. अजित पवारांच्या निधनानंतर दुखवटा सुरू असतानाही घेतलेल्या निर्णयावर रोहित पवारांची टीका. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतरचा सुनेत्रा पवारांच्या पहिल्या भाषणाचा व्हिडिओ समोर. अजित पवारांच्या जाण्याने आपण पोरके झालो, तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री. विजयी उमेदवारांच्या समोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भावना व्यक्त. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या आमदारांची साप्ताहिक बैठक. देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. शिरवाळ लाचखोरी प्रकरणीही कोर कमिटीमध्ये चर्चा होणार. 2013ला भाजप नगरसेवकाकडून टिपू सुलतानच्या नावासाठी प्रस्ताव. बीएमसीच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून प्रस्ताव मंजूर. सपकाळांकडून प्रस्तावाचं पत्र सबूत. शहीद टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आताच्या मुंबई महापालिका महापौर रितू तावडे समितीच्या सदस्या होत्या, तर ठरावाचे अनुमोदक अमित साटम होते. ट्विट करत सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार. भाजपने राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला. भाजपने फायद्यासाठी टिपूची कबर खणली, पण त्या कबरीमध्ये तेच पडले. सामनातून भाजपवर टीकास्त्र. रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानवर गौरवाची फळं उधळली होती. भाजपने टिपू प्रकरणी आ बेल मुझे मार करू नये. टिपू सुलतान प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळेला भाजपची ताकद नव्हती. अंधेरीमधल्या रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या वादावरून गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया. काँग्रेसची आज 4 वाजता बैठक. भाजपच्या नेत्यांना अटक करा. पुण्याच्या महापौरांसह भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा इशारा. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्यामधल्या रहिमाबाद इथली घटना. सत्तार यांनी दर्शन घेतल्यानं मंदिर शुद्धीकरणासाठी गोमूत्र शिंपडल्याचा दावा. मुस्लिम माणूस जर मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेत असेल तर त्याचं स्वागत करावं. अब्दुल सत्तारांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडल्याच्या दाव्यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. आंदोलनातून जाळपोळ हाणामारी होणं अत्यंत दुर्दैवी. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक होत असेल तर निषेध करतो. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील दगडफेकीवरून काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्याकडून निषेध व्यक्त. पुण्यामध्ये काल झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या कार्यकर्त्याला हर्षवर्धन सपकाळ यांचा फोन. जखमी कार्यकर्ता काँग्रेस कार्यकर्ता बंटी सातपुतेची सपकाळांकडून विचारपूस. काँग्रेस कार्यालयावर झालेल्या दगडफेकीमध्ये बंटी सातपुतेला 5 टाके पडले. गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची राऊतांची ऑफर. गणेश नाईकांनी स्वगृही आलं पाहिजे. नाईकांना शिंदेंविरोधातली लढाई सत्तेमध्ये राहून लढता येणार नाही. मूळ प्रवाहामध्ये येऊन गणेश नाईकांनी लढाई लढावी, राऊतांचं वक्तव्य. एकच अतिशहाणा, तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. कुठल्याही लेखाशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. मनसेच्या संदीप देशपांडेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडे 5 दिवसांमध्ये पुण्याचा अहवाल मागवला. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी यादी मागवली. पक्ष संघटनेचा अहवाल बनवून पाठवण्याच्या साईनाथ बाबर यांना सूचना. राज ठाकरे पुण्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये बदल करण्याच्या तयारीत. मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याआधी अखिल चित्रेंचं शक्तीप्रदर्शन. मुंबईमध्ये बेकायदेशीर जाहिरात बॅनर्स लावल्याप्रकरणी चित्रेंची चौकशी होणार. पोलीस ठाण्यामध्ये जाण्यावरून पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये वाद. घोषणाबाजी करू नका, पोलिसांच्या सूचना. नाशिकमध्ये स्थायी समिती सदस्यांची नावं घोषित. भाजपकडून माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खिताडे, अदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप यांचा समावेश. तर सेनेकडून मयुरी पवार, किरण गमाने, राहुल दिवे, रंजना बोराडेंची नावं जाहीर. भिवंडीमध्ये महायुतीमध्ये फूट. भाजप पाठोपाठ शिवसेना ही महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची माहिती. नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीतेंची नियुक्ती. पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावाचे आदेश प्राप्त. आज होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेमध्ये नियुक्ती होणार. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी. कोकाटेंची आमदारकी राहणार की जाणार यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार. छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये प्रशासनाची मोठी कारवाई. कन्नडच्या जैतापूरमधल्या शाळेमधील एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल. सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये संबंधितांवर निलंबनाची कारवाई सुरू. मंत्रालयामधील लाचखोरी प्रकरणामधील आरोपी लिपिक राजेंद्र ढेरिंग यांच्या
नाशिकमधील घराची झडती, एसीबीकडून झडती दरम्यान महत्त्वाची कागदपत्र जप्त. राज्य सरकारनं नोकरीचं आश्वासन दिलं, मात्र प्रस्तावाला मंत्रालयामधून मंजुरी नाही. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय. पहलगाम हल्ल्यामधील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येनं व्यथा मांडली. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणारा शूटर ताब्यात. मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून शूटरला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती. गोळीबार प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपी ताब्यात. नाशिक महापालिकेमध्ये आज सकाळी 11 वाजता विशेष महासभेचं आयोजन. स्थायी समिती सदस्यांची नावं गटनेते सादर करणार, तर महापौरांकडून घोषणा होणार. भाजपचे 9, शिवसेना आणि मनसेचे 4, उभाटा आणि काँग्रेस गटाचे 2, तर राष्ट्रवादीचा 1 सदस्य होणार. पुण्यातील भोर पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादीचे समसमान बल. भोर पंचायत समितीचा सभापती चिठ्ठीद्वारे ठरणार. 8 पैकी 4 जागा दादांच्या राष्ट्रवादीनं तर 4 जागा भाजपनं जिंकल्या. बहुमताअभावी आता सभापती पदाचा फैसला रखडला. चिपळूण पंचायत समितीच्या शिंदे शिवसेना गटनेतेपदी विनोद झगडे यांची निवड. अलोरे पंचायत समिती गणातून ते निवडून आलेत. सर्वानुमते शिंदे शिवसेनेचे नेते सदानंद चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये गटनेतेपदाचा निर्णय. नंदुरबारचं पालकमंत्रीपद भाजपला देण्याची भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची मागणी. पालकमंत्रीपद नसल्यानं जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात अडचणी. भाजपचे 2 आमदार असल्यानं पालकमंत्रीपदावर दावा. रायगडावर तातडीनं प्रकाश योजना करण्याची पडळकरांची मागणी. रायगडावरील प्रकाश योजनेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. रायगडावर अंधार ही बाब अत्यंत लाजिरवाणी. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये गटनेतेपदासाठी रस्सीखेच. गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे याचा निर्णय मुंबईत होणार. समर्थकांची वर्णी लावण्यासाठी संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्याकडून लॉबी. वरळी स्पोर्ट्स क्लबमध्ये आदित्य ठाकरेंची हजेरी. यावेळेला आदित्य ठाकरेंनी घेतला पिकल बॉल खेळण्याचा आनंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 637 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला. कार्यकाळ संपलेल्या 637 ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामसेवकांच्या हाती. प्रशासक नियुक्तीवर 17 फेब्रुवारीला न्यायालय सुनावणी. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडून सादर केला जाणार. 4 वर्षांनंतर लोकप्रतिनिधी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा करणार. पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये प्रभारी आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर कार्यरत. निवडणुकीनंतरही पालिकेला पूर्णवेळ आयुक्त नाही. प्रभारी आयुक्तावर मेट्रोची अतिरिक्त जबाबदारी असल्यानं स्वतंत्र आयुक्त नेमण्याची मागणी. मुंबईच्या विद्याविहार परिसरामध्ये गंभीर अपघातामध्ये जखमी ध्रुव मिल पटेलचा मृत्यू. ध्रुव मिल पटेलवर 10 दिवसांपासून उपचार सुरू होते. 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं दुचाकीवरील जोडप्याला घाटकोपरमध्ये उडवलं होतं. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. 1.5 महिन्याच्या काळामध्ये 60हून अधिक बांगलादेशींना अटक. बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई. नवी मुंबईच्या नवघर औद्योगिक परिसरामध्ये भूकंपाचे धक्के. 2.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. भूकंपामध्ये कोणतेही नुकसान न झाल्याची प्रशासनाची माहिती. लातूर जळकोटमधील 27 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता. जळकोटप्रमाणे इतर तालुक्यातही अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याची माहिती. बुलडाण्याच्या साखरखेर्डामध्ये मागेल त्याला सोलार पंप योजनेमधील अनेक शेतकऱ्यांचे अर्ज बाद. ऑनलाईन अर्ज अपलोड न केल्याच्या कारणावरून अर्ज नामंजूर. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. जळगावमध्ये पपईच्या पिकावर व्हायरसजन्य रोगांचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये घट झाली असून बाजारातही पपईला कमी दर. लावलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा खरेदीला सुरुवात. सुरुवातीला हरभरा आणणाऱ्या शेतकऱ्यांचा समितीकडून सन्मान. बुलडाण्यामध्ये नवीन हरभरा बाजारामध्ये येण्यापूर्वीच भाव घसरले. प्रति क्विंटल 300 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. किमान उत्पादन खर्च भरून निघण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा. वाशिममध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण. उत्पादन शुल्काच्या तुलनेमध्ये कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. बदलापूरकरांची पूर परिस्थितीपासून सुटका होणार. 230 कोटी रुपयांच्या स्टॉर्म वॉटर प्रकल्पाचा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन. बदलापूर शहरामध्ये पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीपासून सुटका होणार. वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधला संत सेवालाल महाराज यांचं नाव. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अधिकृत निर्णय जारी. जळगावमध्ये महेश स्तंभ या नव्या उपक्रमाचं उद्घाटन. माहेश्वरी समाजाच्या वतीनं महेश स्तंभचं निर्माण. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. धाराशिवच्या तुळजापूर मंदिरामध्ये प्रवेश मार्गावर ग्रीन नेट लावल्या. उन्हाची तीव्रता वाढल्यानं मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी निर्णय. चिपळूणच्या पालवणमधील 2 दिवसीय ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा समारोप. संमेलनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा ठराव. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भव्य ड्रोन लेझर शो पाहण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी.
पंढरपूरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं विठ्ठलाला गंगोत्रीच्या पाण्यानं अभिषेक घालण्याची शेकडो वर्षांची परंपरा अहिल्यादेवी होळकरांकडून ही परंपरा सुरू करण्यात आली होती। गोव्याच्या वायंगणीमध्ये देव गोरेश्वर महाशिव मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न। यावेळेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची देखील उपस्थिती। वाशीमध्ये जनावरांचा लाळ खुरकत आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात। पशुसंवर्धन विभागाच्या पथकाकडून जनावरांना मोफत लस। 29 मार्चपर्यंत 1,49,000हून अधिक जनावरांचं लसीकरण करण्यात येणार। सोलापूरमध्ये नवीन पोलीस भरती प्रक्रियेमध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे उमेदवारांना अडचणी। RFID तंत्रज्ञान उमेदवारांना तोट्याचं असल्याची तक्रार। कर्नाटकमधील 400 कोटींच्या कथित लूट प्रकरणी 7 जण निर्दोष। फिर्यादीनं केलेली तक्रार बनावट असल्याचं तपासामध्ये निष्पन्न। कर्नाटकातील चोरले घाटामध्ये 400 कोटी असलेल्या ट्रकची चोरी झाल्याचा दावा केला होता। पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये कारवाई। कोट्यवधी रुपयांचे MD ड्रग्ज जप्त। आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस माहिती देणार। नांदेडच्या गोवर्धन घाट परिसरामध्ये जुन्या वादातून मित्राकडून मित्राची हत्या। पोलिसांकडून 2 आरोपी ताब्यात। पुण्यातील लोणी काळभोर परिसरामध्ये पोलिसांकडून 14 लाखांचा गांजा जप्त। अवैध गांजाची तस्करी प्रकरणी पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक। जळगावमध्ये शिवीगाळ केल्याच्या वादातून लॉन्ड्री व्यावसायिकाची हत्या। डोक्यामध्ये दगड टाकून 42 वर्षीय अमर सपकाळेंची हत्या केल्याची माहिती। 2 जण पोलिसांच्या ताब्यात तर 1 जण 12वीची परीक्षा देणारा अल्पवयीन असल्याची माहिती। जळगावच्या भुसाळ मटण मार्केट परिसरामध्ये घरफोडी। चोरट्यांनी रोख रकमेसह 1 किलो चांदी आणि 3 ते 4 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। बाजारपेठ पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सोलापूरच्या माड्यामधील जाकले गावात शेतीच्या वादातून एकाकडून सख्या भावाची हत्या। बांधाच्या कारणावरून 68 वर्षीय भावाची हत्या। टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जळगावच्या 40गावमध्ये रिक्षा घेण्यासाठी पैसे न दिल्यानं मुलाकडून वडिलांची हत्या। आरोपी मुलगा कल्पेश मोरेला पोलिसांकडून अटक। भंडाऱ्यामधल्या गोविंद विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचे हाल। रात्री चोरलेलं जेवण सकाळी तर सकाळचं जेवण रात्री देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। प्रशासनानं वसतिगृहाची तपासणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। बीडमध्ये जमीन खरेदी विक्रीतून बांधकाम व्यावसायिकावर महिलांचा हल्ला। घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी व्यावसायिकाकडून लेडी बाउन्सरची नेमणूक। नागपूर विमानतळावरची सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स बंद। सुरक्षा तपासणी मशीन्स बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप। काउंटर परिसरात प्रवाशांची गर्दी। नागपूरच्या नेहरू नगरमध्ये 2 गटांमधील वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये। दोन्ही गटातील 8 जणांवर गुन्हा दाखल। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नागपुरात भाजपा नगरसेविका मानसी सिमलेंच्या पतीवर जीवघेणा हल्ला। आरोपी महेश ठाकरेकडून निखिल सिमलेंवर धारदार शस्त्रानं वार। हल्ल्यामध्ये नगरसेविकेचा पती जखमी। सिमले आणि ठाकरे दोघेही एका हत्याकांडामध्ये आरोपी तर नागपूर पोलिसांकडून मध्यरात्री आरोपी सोनू ठाकरेला अटक। बीडच्या आष्टीमधील दौलावड गावमध्ये अतिक्रमणाची पाहणी करणाऱ्या सरपंचाला गावातील व्यक्तीकडून मारहाण। गारप पंचायतीच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबाकडून मारहाण। सरपंचाला मारहाण झाल्यानं गावामध्ये कडकडीत बंद। अमरावतीमधील 5 न्यायाधीशांच्या घरातील चोरी बाउन्सर सीसीटीव्ही समोर। चोरीच्या घटनेला 24 तास उलटूनही चोरी करणारे अजूनही मोकाटच। न्यायाधीशांच्या घरांसह कांतानगर परिसरात एकाच रात्रीमध्ये 9 घरं फोडली। प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पुढे। रविवारी शहर आणि उपनगरातील 24 ठिकाणी प्रदूषित हवेची नोंद तर शहराचं तापमान 36 अंशांच्या घरामध्ये पोहोचलं। मुंबईमध्ये 10 महिन्यामध्ये 34 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई। विना तिकीट प्रवाशांकडून तब्बल 203 कोटी रुपयांचा दंड वसूल। लोकल ट्रेनमध्ये 9 लाख फुकट्या प्रवाशांकडून 27 कोटींचा दंड। मुंबईमध्ये 15,000 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर RTOकडून कारवाई। दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक असताना नियम मोडल्याचे प्रकार। प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई तीव्र। मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये नवीन अत्याधुनिक गाड्या दाखल होणार। 450हून अधिक गाड्या मुंबई पोलीस दलामध्ये दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती। प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये 2 अत्याधुनिक गाड्या दिल्या जाणार। रेल्वे चालकाला 7 किलोमीटर आधीच सिग्नल दिसणार। रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेचं कवच। पुणे विभागामध्ये 250 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गावर नॉन सिग्नलिंग कवचची चाचणी। गतीवर नियंत्रण ठेवण्यासह अपघात टाळण्यासाठी मदत। पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भागीदारी निश्चित। विमानतळामध्ये शहर आणि औद्योगिक विकास मंडळाचा 51% हिस्सा। MIDC आणि PMRDAचा प्रत्येकी 15% वाटा तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 19% वाटा। राज्यामधील पहिलं ड्रोन क्लस्टर पुण्यामध्ये होणार। ड्रोन क्षेत्राला चालना देण्यासाठी MCCIAनं पुढाकार घेतलाय। उद्योग विभागाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार।
पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून भारत टॅक्सी सेवेची चाचणी सुरू. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेमध्ये वाढ. खडकी, हिसार, दौंड, अजमेर आणि सोलापूर अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश. रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील प्राध्यापकांचा जनगणनेच्या कामाला विरोध. विद्यापीठामधील 23 अनुदानित विभागामधील 82 प्राध्यापकांना जनगणनेचं काम देण्यात आल्याची माहिती. मनुष्यबळ कमी असल्यानं काम न देण्याची मागणी. पुणे नांदेड शहरादरम्यान अखेर विमानसेवा सुरू. नांदेड विमानतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी DGCA कडून काही दिवसांसाठी विमानसेवा बंद होती. देखभाल दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यामुळे विमानसेवा आता सुरू. राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता. महावितरण कंपनीकडून राज्य वीज नियामक आयोगाकडे 20 ते 40% वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर. या संदर्भात नागपूरमध्ये जनसुनावणी. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. इंडियन रोड काँग्रेसचे माजी अध्यक्ष CP जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन.